everyone and welcome you all to Riya Garat Vlogs. Let's begin a new day with a new vibe and a new energy. तर आज आहे संडे आणि आता आम्ही निघालोय. 12 वाजून गेलेत, उशीरच झालाय. नेहमीप्रमाणे आमचं लेट चालतच राहतं, त्याच्यामुळे आता आम्ही निघालोय भिवंडीलाच जाणार आहोत ना. सो आता आम्ही निघालोय भिवंडीला जायला. महाराजांचं मंदिर बांधले आहे, आता नवीन झालं आहे, सो तिथे जातोय. तर बघूया किती वेळ लागतो. मोस्टली 2.5 तास तर लागणार आहेत. तर आता आम्ही ऑन द वे काहीतरी खायला घेऊ आणि आम्ही निघालो आहे. सो कोण कोण आहेत तुम्हाला मी दाखवतेच थोडं. तर तुम्ही पाहिलं कोण कोण आहेत आणि मी पण आहे. जायच्या पहिला मी खायला आलो इकडे. आता स्पॉटलाइट फक्त ह्याने लॉलीपॉप मागवले पण फालतू अर्धे आलेत बघ. लॉलीपॉप मध्ये लॉलीपॉपच नाही मिळत. सो आम्ही फायनली आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलेलो आहे आणि आम्ही आलो भिवंडीला. महाराजांचं आता नवीन मंदिर बांधलेलं आहे तिथे. सो इथे तुम्ही बघू शकता, मी दाखवतेच तुम्हाला आम्ही जाते. सो ॲक्च्युली असं झालं, आम्ही लॉंग कटने आलो, त्याच्यामुळे आम्हाला खूप ट्रॅव्हलिंग झालं, म्हणून आम्हाला 2 तासाहून जास्त लागले पोचायला. नाहीतर आम्ही 2 तासाच्या आत पोचलो असतो. बट ठीक आहे, एनिवेज आम्ही फायनली पोचलो आहे आता आणि खूप ऊन आहे. सो लेट्स सी, आतमध्ये जाऊ आणि बघूया आपण आता. तर एंट्रन्सला तुम्ही बघू शकतात मोठी महादेवांची मूर्ती. आणि पूर्वीच्या काळामध्ये कसं किल्ले असायचे तसंच त्यांनी या मंदिराचा स्ट्रक्चर जो आहे तो सुद्धा किल्ल्यासारखाच केलेला आहे. आणि दोन्ही बाजूला हत्ती आणि घोडे ठेवलेले आहेत मावळ्यांसोबत. बिकॉज पूर्वीच्या काळामध्ये हत्ती आणि घोड्यांचा वापर करायचे, लढायला जायचं असायचं किंवा काही काम असायचे तेव्हा तर लोक हत्ती आणि घोड्यावरूनच जायचे, म्हणून त्यांनी तसं ठेवलं होतं. त्यानंतर हा मोठा द्वार होता जिकडे व्यवस्थित एंट्री आणि एक्झिट करायला जागा होता. तर ही आहे महाराजांची मूर्ती, जी खूप छान होती आणि असं वाटत होतं की त्या मूर्तीकडे बघतच बसावं सारखं. खूप सुंदर आणि खूप प्रसन्न वाटलं. आणि त्यासोबत त्यांचं इंटिरियर आणि कलर कॉम्बिनेशन वगैरे सुद्धा खूपच छान होतं. तर मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये असे काही फोटोज लावले होते आणि त्याचसोबत त्या फोटोची खाली माहिती सुद्धा दिली होती. ते सगळे वाचत होते, जसं तुम्ही इकडे बघूच शकतात. आणि खरंच त्यांनी खूप छान प्रकारे इतिहास सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे फोटोजच्या थ्रू. आणि त्यामुळे लहान मुलं सुद्धा खूप क्युरियस होऊन ते काय काय विचारत होते आणि ते वाचत सुद्धा होते. त्यामुळे ही कल्पना जी होती ती खरंच खूपच छान आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात किती फोटोज आहेत आणि कसे खाली लावलेले आहेत. जसं तुम्हाला मी आता पुढे जातील तसं मी सगळं कव्हर नाही केलं, बट मी ट्राय केलं जे मेन असतील ते सगळे फोटोज घेऊन आणि त्याबद्दलची माहिती इन केस कोणाला वाचायची असेल तर ती सुद्धा वाचू शकतात पॉज करून. सो बघा.
जसं की तुम्ही इकडे बघू शकता पूर्वीच्या काळात जे शस्त्र तलवारी वगैरे वापरायचे लढायला हे सगळं इकडे त्यांनी व्यवस्थित ठेवून दिले होते आणि एक एक गोष्टींचं ते काय आहे ते सगळं तिकडे खाली लिहून सुद्धा ठेवलेलं होतं जसं तुम्ही इकडे बघूच शकतात. जसं की तुम्ही इकडे बघू शकतात मंदिराच्या दोन्ही बाजूंना मस्त गार्डन केलं होतं आणि ते खूप छान प्रकारे त्यांनी मेंटेन देखील केलं होतं आणि हे होतं आजूबाजूंना फोटो फ्रेम लावलेली. त्यासोबत इथे होतं एक छोटंसं दुकान जिकडे महाराजांचे फोटो फ्रेम बघायला होते किंवा घ्यायचे असेल तर घेऊ सुद्धा शकत होते आणि छोटेसे फ्रेम सुद्धा होते जसं तुम्ही बघू शकतात इकडे. ही होती वरची एरिया जी त्यांनी किल्ल्यासारखी बनवली होती. जसं आपण किल्ल्यांमध्ये कसं चालतो तसंच इथे सुद्धा चालू शकत होतो आणि पूर्ण मंदिर वरच्या व्ह्यूने आपण बघू शकत होतो. जसं इथे तुम्ही बघू शकतात सगळे कसे चालतायत ते. त्याच्यामुळे खूप छान होतं हे सुद्धा. सो दर्शन वगैरे झालं आणि आता मी घरी जायला निघालो आहे. तर चला, उन्हामुळे सगळ्यांची हालत टाईट झालेली आहे. खूप ऊन आहे. हे बघा, हे असे नखरे करणारी लोक. सो माझ्या चेहऱ्यावर पूर्ण ऊन येत आहे जसं की तुम्ही बघू शकतात. घरी आलो आहे आणि घरी येता येता 8 वाजले होते आम्हाला. बिकॉज आम्ही ज्या वेने गेलो होतो, जाताना आम्ही ज्या वेने गेलो होतो तो जरा आम्हाला लाँग कटच पडला. त्याच्यामुळे 3 आवर्स लागले जायला आणि मंदिर खूप छान होतं. मंदिर खूपच सुंदर त्यांनी बांधलेलं आहे आणि खूप छान त्याचं स्ट्रक्चर वगैरे जे आहे ना ते सुद्धा खूप छान केलेलं आहे. नक्की विजिट सगळ्यांनी एकदा तरी जायलाच हवं त्या मंदिरामध्ये. खूप छान मंदिर आहे. खूप छान वाटलं तिकडे जाऊन, प्रसन्न वाटलं आणि आम्ही थोडेफार फोटोज जास्त काही काढले नाही थोडंसं आणि तिथे प्रत्येक गोष्टींचं असं फोटो लावून त्याच्या खाली इन्फॉर्मेशन ठेवली होती रीड करायला, सो दॅट सगळे ते वाचून समजेलसुद्धा कसं काय व्यवस्थित ठेवलेत. सो ते सुद्धा छान होतं. आणि आता आहे माझ्या काका काकींची ॲनिव्हर्सरी आहे, सो त्याचा केक कट करायचा आहे. तर ते सुद्धा आहे आणि मदर्स डेचा सुद्धा केक कट करायचा आहे. सो आम्ही येताना केक घेऊन आलो होतो, तर तो सुद्धा कट करूया आणि त्याचासुद्धा ॲनिव्हर्सरीचा सुद्धा केक कट करायचा आहे. हॅपी मदर्स डे टू ऑल दी मदर्स आउट देअर. आईपासूनच दिवस चालू होतो आणि आईपासूनच दिवस संपतो. त्याच्यामुळे ॲज सच मदर्स डेची काही गरज नाही आहे, बट आहे कारण की तिलासुद्धा एक दिवस असं स्पेशल वाटलं पाहिजे. त्याच्यामुळे मदर्स डे असणं गरजेचंच आहे. आज आहे मंडे आणि जसं की तुम्ही पाहिलं छोटंसं सेलिब्रेशन, बिकॉज आज होतं. तुम्ही छोटंसं सेलिब्रेशन पाहिलं बिकॉज आज होतं माझ्या काकाच्या मुलीचं बर्थडे. ज्यांची काल ॲनिव्हर्सरी झाली त्यांच्याच मुलीचा आज बर्थडे होता. सो सेलिब्रेशन, सो छोटंफार थोडंसं
सो त्याचं केक कटिंग वगैरे होतं, सेलिब्रेशन होतं. सो ते होतं तर ते होतं ते मी थोडंसं घेतलेलं आहे. सो मी आज ते थोडंसं व्लॉगमध्ये घेतलं आहे. आणि आता वाजले आहेत 10 वाजून गेले आहेत. सो म्हटलं व्लॉग एंड करायचं राहून गेलं होतं म्हणून एंड करूया. अँड आय होप हा व्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर भेटूया पुन्हा अशा एका नवीन व्लॉगमध्ये. टिल देन डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. बाय.